रीमा घाईघाईने वाईट हवा येत असल्यासारखी शर्मिला वहिनींच्या खोलीत आली. त्यावेळी शर्मिला वहिनी त्यांचा आवडता टीव्ही सिरियल बघत होत्या. तेवढ्यात रीमा म्हणाली, आई, वंदनाची तब्येत अचानक बिघडली आहे. ती आपल्या खोलीत बेशुद्ध पडली आहे. तुम्ही जरा येऊन बघा ना. हे ऐकून शर्मिला वहिनी रीमाच्या मागे वंदनाच्या खोलीत आल्या. तिथे पाहिलं तर वंदना जमिनीवर बेशुद्ध पडली होती. हे पाहून शर्मिला वहिनी म्हणाल्या, बाई, मोठ्या सूनबाई, जरा मदत कर, तिला पलंगावर झोपवूया. रीमा आणि शर्मिला वहिनींनी तिला धरून पलंगावर झोपवलं. तेवढ्यात ऑफिसवरून मोहितही घरी आला. दार उघडच होतं आणि घरात कोणीच दिसत नव्हतं, म्हणून तो थेट आपल्या खोलीत गेला. तिथे त्याने आई आणि भावजेला वंदनाबद्दल पाहिलं आणि विचारलं, आई, काय झालं आहे वंदनाला? मोहितचं बोलणं ऐकून शर्मिला वहिनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाल्या, काही नाही झालं, फक्त बेशुद्ध झाली होती. तेवढ्यात परमिला वहिनीने त्याला थांबवत म्हटलं, अरे, बेशुद्धच झाली आहे ना, असं काय घाबरून जातोस? हे पण विसरला का की तुझी आई आणि भावजे तुझ्यासमोर उभे आहेत? उन्हामुळे बेशुद्ध झाली असेल. तू बाहेर जा. तुझं इथे बायकांमध्ये काय काम? आम्ही बघतो आहोत ना तिचं. तुझी बायको काही वेगळी आहे का? आईचा राग ऐकून मोहित गप्प झाला आणि बाहेर जाऊन बसला. आजकालची मुलं तर लाजबूज विसरूनच गेली आहेत, असं म्हणत शर्मिला वहिनीने वंदनाच्या अंगावरून घुंगट ओढत तिचा चेहरा झाकून टाकला. कारण वंदना पलंगावर अर्धवट उघडं बसलेली होती. आणि तुझं काय रीमा? घुंगट नीट कर. सासू आणि दिरासमोर असं उघडं तोंडाने उभी राहतेस? लाज वाटत नाही तुला? असं म्हणत शर्मिला वहिनीने तिला ओरडलं. रीमा लगेच आपला घुंगट नीट करत स्वयंपाकघरात गेली आणि थंड पाणी आणून शर्मिला वहिनींना दिलं, ज्यामुळे वंदनाला थोडा श्वास लागला. थोडा वेळ गेल्यावर वंदना थोडी सावरली. शर्मिला वहिनी तिला तिथेच सोडून म्हणाल्या, रीमा, आता जेवण बनव. आणि पुन्हा आपल्या खोलीत जाऊन टीव्ही बघू लागल्या. शर्मिला वहिनी गेल्यानंतर मोहित खोलीत आला. वंदना फक्त त्याच्याकडे बघत होती, एक शब्दही न बोलता. हे पाहून वंदनाच्या मनात राग येऊ लागला. तेवढ्यात घरातल्या मुख्य गजानन काकांची बाहेरून हाक आली, म्हणून मोहित तिथून उठून बाहेर गेला. बाहेर आला तर शर्मिला वहिनी त्याच्याकडे रागाने बघत होत्या. हे पाहून तो गप्प बसला आणि बाहेर निघून गेला. या घरात अशी पद्धत होती की घरात कुठलीही सून घुंगट करत नसे. अगदी शर्मिला वहिनींनी सुद्धा कधीच घुंगट घेतलं नव्हतं. आणि पती पत्नी एकत्र खोलीत फक्त रात्रीच जाऊ शकत असत. दिवसा त्यांना एकत्र खोलीत बसण्याची परवानगी नव्हती. या घरातल्या नियमांनुसार सुनबाईंना घरातल्या पुरुषांसमोर बोलण्यासही परवानगी नव्हती. बाहेर जाणं तर फार दूरची गोष्ट होती. म्हणूनच शर्मिला वहिनींनी मोहितला वंदनाला डॉक्टरकडे नेण्याची परवानगी दिलीच नाही. मोठी सून रीमा तर आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत बाहेरच राहत होती आणि वर्षातून 2-3 वेळाच 10-15 दिवसांसाठी यायची. त्या थोडक्याच दिवसांसाठी तिला काहीच बोलण्याचा अधिकार नव्हता, म्हणून ती गप्प राहायची आणि हे सगळं सहन करायची. पण वंदना, लहान सून, ती नुकतीच 3 महिन्याआधी या घरात सासरी आली होती आणि तिला इथंच राहायचं होतं. हे सगळे नियम तिला अजिबात आवडत नव्हते. सगळे जेवण करून उठले होते. तेवढ्यात रीमा वंदनाला जेवायला बोलवायला तिच्या खोलीत गेली. तिथे पाहिलं तर वंदनाची तब्येत अजूनही खराबच होती. पण एवढ्या लोकांमध्ये जाऊन बोलायचं म्हणजे मोठं धाडस होतं, कारण हे घराचे नियम होते. बायकांनी काही बोलायचं नाही. म्हणून जेव्हा तिचा 7 वर्षांचा मुलगा भुवन आत आला, तेव्हा वंदनाने त्याला सांगितलं, बेटा, जा, आजीला सांग की काकीची तब्येत खराब आहे. भुवन बाहेर गेला आणि शर्मिला वहिनींना सांगितलं, पण त्या काही उठल्याच नाहीत. हे पाहून गजानन काका म्हणाले, अरे, लहान सुनबाईची तब्येत खराब आहे आणि तू इकडे बसली आहेस? जा, जरा बघ तरी. शर्मिला म्हणाली, अहो, काही नाही झालं तिला. संध्याकाळपासून थोडं चक्करचं वाटतं आहे. आता उन्हाळा आहे ना, आणि यावेळीच्या मुली तर काही खाणं पिणं करत नाहीत. गजानन काका चिडून म्हणाले, तब्येत खराब आहे आणि अजूनही डॉक्टरांना दाखवलं नाही. कसं चालेल असं? मोहित संध्याकाळी घरी आला होता ना, मग का नाही पाठवलं डॉक्टरकडे? शर्मिला म्हणाली, कसं पाठवायचं? कारच नव्हती ना घरी. तुम्ही आणि सुजित कार घेऊन गेलात. गजानन काका म्हणाले, आम्ही कार घेऊन गेलो होतो, पण मोहितकडे बाईक होती ना, आणि बाईक नको वाटली असती तरी कॅबने घेऊन गेला असता. डॉक्टरकडे तरी दाखवायला हवं होतं ना. अहो, मोहितने त्याची बाईकवर घेऊन जावं. एवढ्या लोकांमध्ये ते बरं वाटेल का? शर्मिला वहिनी बोलतच राहिल्या. त्यांचं बोलणं आतपर्यंत ऐकू जात होतं. रीमा आणि वंदनालाही सगळं ऐकू येत होतं. गजानन काका रागाने म्हणाले, मोहित, कारची चावी घे आणि बायकोला डॉक्टरकडे घेऊन जा. ती मुलगी नको तसं त्रास सहन करते आहे. हे ऐकून मोहितने एकदा आईकडे पाहिलं. गजानन काका म्हणाले,
समजलं का तुला? गप्पपणे जा. तुझ्या आईच्या हट्टापायी ती मुलगी रात्रभर त्रास सहन करणार का? मग मोहितने कारची चावी घेतली आणि वंदनाला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं की वंदनाचं BP खूपच लो झाला आहे, म्हणून तिला चक्कर येत आहेत. तिला ड्रिप लावण्यात आली आणि तेव्हा कुठे तब्येत थोडी स्थिर झाली. घरी परत येताना संपूर्ण रस्ताभर वंदनाने मोहितशी एक शब्दही बोलला नाही. घरी आल्यावर शर्मिला वहिनी रागाने भरून बसलेल्या होत्या, पण काही बोलल्या नाहीत. वंदना सरळ आपल्या खोलीत गेली आणि शर्मिला वहिनी तिच्या मागे गेल्या. सगळा राग तिच्यावरच काढला. तू नाही सांगू शकत का? सासऱ्यांनी सांगितलं म्हणूनच गेलीस ना? आता पतीबरोबर फिरायला जायला तयार झालीस. तुला मूड नसेल तर सांगायचं ना, असं म्हणून शर्मिला वहिनी बोलूनच टाकल्या आणि निघून गेल्या. वंदना काहीच न बोलता गप्प झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं जसं होतं तसंच चालू होतं. मोठी सून रीमा आपल्या लांबलचक घुंगटात स्वतःला झाकत भाकऱ्या लाटत होती. जेवण बनवत होती. जेवण कोणी ताटात घेत नव्हतं. ती सासूबाईंना, परमिला वहिनींना हातात जेवणाची वाटी देत होती. घरातले तिन्ही पुरुष, गजानन काका, मोठा मुलगा सुजित आणि छोटा मोहित नाश्ता करत होते. पोरं नाश्ता करून बाहेर शेजारच्या मुलांसोबत खेळायला गेले होते. तेवढ्यात वंदना घुंगटाशिवाय डोक्यावर फक्त पल्लू घेऊन सामानाची बॅग हातात घेऊन बाहेर आली. तिला पाहताच शर्मिला वहिनी चिडून म्हणाल्या, छोटी सुनबाई, तुझ्यात जराही लाज नाही का? इथे तुझे सासरे आणि जेठ बसले आहेत आणि तू बिना घुंगट अशीच बाहेर आलीस? तुला माहीत आहे ना आपल्या घरात घुंगट पाळणं फारच गरजेचं आहे. आणि हे सामान काय बांधलंय? काही न सांगता कुठे चालली आहेस? शर्मिला वहिनीने विचारलं. वंदनाने स्पष्टपणे उत्तर दिलं, माहेरी चालले आहे. हे ऐकून शर्मिला वहिनींचा स्वर अजूनच कडक झाला. त्या म्हणाल्या, माहेरी चालली आहेस? एकदाही आम्हाला विचारणं योग्य वाटलं नाही का तुला? ही बायकोची लक्षणं असतात का? तुझ्या माहेरीसुद्धा असंच करतात का सुनबाई? वंदना शांतपणे म्हणाली, मी फक्त एवढंच सांगायला आले होते की मी माहेरी चालले आहे. कॅब येतच असावी. तिचं बोलणं ऐकताच घरातल्या सगळ्यांच्या हालचाली थांबल्या. जेवण वाढत असलेली मोठी सून रीमासुद्धा थांबली. शर्मिला वहिनींच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी थोड्याशा रागात विचारलं, एकतर तू न विचारता माहेरी चालली आहेस आणि वर कॅबने एकटीच चालली आहेस. घरातून कुणालाही बोलवलं नाहीस का? हेच संस्कार आहेत का तुमच्याकडे? तुझ्या आईवडिलांनी सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाही. वंदनाने ठामपणे उत्तर दिलं. आता मी कोणाला सांगावं का यासाठीही परवानगी घ्यावी लागते का? हो, नक्कीच बोलावून घ्या त्यांना, कारण जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. हे ऐकून घरातले सगळे सुन्न झाले. तेवढ्यात मोहित वंदनाकडे गेला आणि काही बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याआधी शर्मिला वहिनी म्हणाल्या, चुप बस लहान सुनबाई. इथे सगळे लोक एकत्र बसले आहेत आणि तू सगळ्यांसमोरच अडचण निर्माण करत आहेस. वंदनाने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, हो, तुम्ही माझ्या या तक्रारीबद्दल आता 200 वेळा बोललात या 3 महिन्यात. कसं काय परवानगी दिलीत हो तुमच्याच मुलाला फेऱ्यांमध्ये माझ्यासोबत बसायला? इतक्या लोकांसमोर बायकोला सोबत घेऊन फेरं मारणं योग्य वाटलं का? हे कसलं नवरा बायकोचं नातं जे एका खोलीपुरतंच सीमित आहे? मी या घरात माझ्या दुःखाचंही सांगू शकत नाही. इतकंच काय, माझा नवरासुद्धा माझ्या दुःखात माझ्यासोबत उभा राहू शकत नाही. तेवढ्यात बाहेर कॅब आली आणि वंदना बाहेर पडू लागली. तेवढ्यात गजानन काका तिला थांबवत म्हणाले, लहान सुनबाई, एकदा माझ्यासाठी थांब. या प्रश्नाचं उत्तर जर घरातच मिळालं तर तेच जास्त चांगलं. कारण जर बाहेरच्या लोकांपर्यंत ही गोष्ट गेली तर घराची नाचक्की होईल. तुझ्या आईवडिलांचीही चिंता होईल. मी कॅबवाल्याला पाठवून दिलं आहे. गजानन काकाने तिला म्हणाले, तू तुझ्या खोलीत जा. तू आजारी आहेस. मी बाकी सगळ्यांशी बोलतो. वंदना आपल्या सामानासोबत खोलीत निघून गेली. रीमा पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात शर्मिला वहिनी गजानन काकांना म्हणाल्या, तुम्ही त्या राणीबरोबर इतक्या शांतपणे कसं बोलू शकता? 2 शब्द फाडून बोललात असतात तर सगळी मस्ती उतरली असती तिची. गजानन काका तिरकस नजरेने शर्मिला वहिनींकडे पाहत म्हणाले, चुप बस. काय बोलतेस ते तरी कळतंय का तुला? स्वतःच्या मुलाचं घर बिघडवण्यामध्ये तुला काही फरक पडत नाही वाटतं? कुठून कुठून हे विचित्र नियम घेऊन येतेस? तुला कधी पाळावं लागलं नव्हतं असं काही? मग सुनेसाठी हे सगळं का? शर्मिला वहिनी म्हणाल्या, अहो, तुम्ही मला ओरडता आहात आणि तिला डोक्यावर घेऊन फिरताय. प्रत्येक सासराचे काहीतरी नियम असतात आणि ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजे. मोठी सून तर वर्षानुवर्ष हे सगळं करत आहे, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही? हे ऐकून गजानन काका म्हणाले, मोठी सून बाहेर राहते, वर्षातून काही दिवसच इकडे येते, म्हणूनच तुझ्या सगळ्या विचित्र नियमांना गप्पपणे मानते. पण वंदनाला इथेच राहायचं आहे, कारण मोहितचं कामही इथेच आहे. मग असा घोंघट भरलेला माहोल कसा आनंददायी असेल तिच्यासाठी?
मला काही माहीत नाही. हे नियम तर पाळावेच लागतील. शर्मिला वहिनी आता आपल्या हट्टावरच अडून राहिल्या. हे पाहून गजानन काका म्हणाले, ठीक आहे, हे नियम तसेच चालू राहू द्या. शेवटी घरात सगळ्यांचा आनंद महत्त्वाचा असतो, म्हणून मी हे नियम तोडायला सांगणार नाही. पण आता मोहित या घरात राहणार नाही. आजच आपण पतीपत्नीला कुठेतरी वेगळं स्थिर करू, जेणेकरून सुनबाई ही आनंदात राहील. हे ऐकून शर्मिला वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. कारण जर छोटी सूनही घरातून गेली तर सगळं घरकाम त्यांनाच करावं लागेल, आणि मग घरात बसून नियम कोणासाठी बनवणार? त्यामुळे त्या गजानन काकांना समजावत म्हणाल्या, हे काय बोलताय तुम्ही? स्वतःचं घर तोडण्याची भाषा करता आहात? 2-2 मुलं आणि सुना असताना आपण दोघं एकटे कसे राहू? घर तोडण्याची भाषा तुम्हीच करू नका, कारण तुम्ही कधी घर जोडण्याची भाषा केलीच नाही. गजानन काका ठामपणे म्हणाले, मग हाच शेवटचा मार्ग आहे. आता तुमच्या नियमांसोबत तुम्हीच घरात राहा आणि त्यांना वेगळं सुखाने जगू द्या. कारण मला माझ्या घरात पंचायती नको आहेत, ज्या उद्या इथे बसून आपल्या नशिबाचा निर्णय घेतील की मुलगा सून एकत्र राहतील की वेगळं. त्याआधीच मी माझ्या मुलाला आणि सुनबाईंना वेगळं राहायला सांगतो. गजानन काकांचा हा ठाम निर्णय पाहून शर्मिला वहिनींनी शेवटी नमती घेतलं, पण अजूनही अहंकारात म्हणाल्या, ठीक आहे, ठीक आहे, ज्याला जे करायचंय ते करो. मुलगा सून वेगळं होतील तर लोक हसतील आपल्यावर. मी संमती तर देते, पण आनंदाने नाही, असं म्हणत त्या रागाने तोंड फुगवून आपल्या खोलीत निघून गेल्या. गजानन काका हळूच म्हणाले, आता आला ना ऊट पर्वताखाली? हे वाक्य सुजित आणि मोहितने ऐकलं आणि दोघांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. ते पाहून गजानन काका म्हणाले, बेटा, कधी स्वतःच्या पत्नीसाठीही बोलायला शिका. प्रत्येक वेळी बाबा बोलेलच असं नाही. शेवटी गजानन काकांच्या समजूतदारपणामुळे प्रश्नाचं समाधान मिळालं. हे वेगळं आहे की सासूचं अहंकारी वृत्ती अजूनही गेलेली नव्हती. पण काही हरकत नाही, नियमांमध्ये तरी बदल झाला, हीच आशा ठेवावी लागेल. तर आशा आहे तुम्हाला आमची छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.